नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँक म्हणजे काय आणि बँकेचे प्रकार याबाबत बोलणार आहोत. आधुनिक काळात आर्थिक व्यवहार करण्यासाठी पैशाच्या भोवती जग फिरत आहे आणि हा पैसा अर्थव्यवस्थेत बँकेच्या मार्फत मिळत असतो. म्हणून पैशाबरोबरच आजच्या काळात बँकेलाही महत्त्व प्राप्त झालेले आहे. बँक ही संकल्पना पाहत असताना बँके ह्या शब्दाचा उदय इटलीमध्ये झाला. कारण इटलीमधील ज्यू लोक हे बाकावर बसून पैशाचा व्यवहार करत होते. म्हणजे देणे घेणे हा व्यवहार बाकावर बसून करत होते. यालाच पुढे बँको असं म्हणत, बाकाला बँको असा शब्द त्यांनी वापरत असे. पुढे बँको ह्या शब्दाचा सुधारणा होऊन त्यात बँक ह्या शब्दाची निर्मिती झाली आणि जगामध्ये बँक ही संकल्पना रूढ झाली. जगाचा विचार करता जगामध्ये सर्वप्रथम 1472 साली बँको मोंटे डी पायसी ही बँक सुरू झाली आणि ही बँक सुरू झाल्यानंतर जगामध्ये बँकेचा उदय झाला. भारताचा विचार करता भारतामध्ये सर्वप्रथम 1770 साली बँक ऑफ हिंदुस्तान या नावाने बँक सुरू झाली आणि त्यानंतर हळूहळू बँक ऑफ बंगाल 1809, बँक ऑफ बॉम्बे 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843 यावर्षी सुरू झाल्या. या सर्व बँका 1920 साली एकत्र करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया या नावाने सुरू झाल्या. यात बेंगाल बँक, बॉम्बे बँक आणि मद्रास बँक यांचे एकत्रीकरण करण्यात आले. 1955 साली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया याचे रूपांतर SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. 1935 साली भारत सरकारने म्हणजे भारतामध्ये RBI नावाची बँक सुरू झाली. ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशी आहे. या बँकेचं काम भारतातील सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत करणे आणि सरकारची बँक म्हणून काम करणे ही या बँकेचे काम आहे. या बँकेमध्ये नोटा छापल्या जातात. या बँकेद्वारे भारतीय चलन व्यवस्था सुरळीत केली जाते. देशामध्ये जर भाववाढ होत असेल तर भाववाढ रोखण्यासाठी SLR, CRR, बँक रेट या 3 साधनाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये पैसा स्थिर राहावा आणि आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत, म्हणजे किमती वाढू नयेत, या सर्व गोष्टीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे त्यांचे टूल्स वापरत आहेत किंवा वापरत आहेत. म्हणूनच आजच्या काळामध्ये जे इन्फ्लेशनची समस्या आहे किंवा भाववाढीची समस्या आहे ती तेवढी वाढत नाही. कारण SLR आणि CRR याचा दर हा वाढत आहे. म्हणून आता जे बँकेचे व्याजदर आहेत ते व्याजदर हे ठेवीचे पण कमी आहेत आणि देण्याचे व्यवहारसुद्धा व्याजदर हे कमी आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता यापुढं आपण भारतातील बँकेचे प्रकार पाहू. भारतामध्ये जवळपास 3 ते 4 प्रकारच्या बँका आहेत. पहिल्या आहेत सरकारी बँका, ज्याला आपण पब्लिक युनिट सेक्टर किंवा पब्लिक युनिट अंडरटेकिंग युनिट्स या नावाने ओळखल्या जातात. याच्यामध्ये SBI आहे, महाराष्ट्र बँक आहे, कॅनरा बँक आहे, असे खूप बँका आहेत की जे सरकारी बँका किंवा सरकारच्या बँका म्हणून काम करत असतात. ह्या सरकारच्या मालकीच्या असतात. दुसऱ्या बँका आहेत खाजगी बँका.
यालाच आपण व्यापारी बँका म्हणू. व्यापारी बँका म्हणजे काय, नफा मिळवण्याच्या साहाय्याने किंवा नफा कमवण्याच्या साहाय्याने उद्देशाने तयार झालेल्या बँका आहेत. यामध्ये HDFC आहे, ॲक्सिस आहे, ICICI आहे, अशा खूप बँका आहेत की ज्या फक्त आणि फक्त व्यापार म्हणून करत असतात. तिसरी आहे सहकारी बँक. सहकारी बँक म्हणजे जी सहकारी तत्त्वावर चालते. सहकारी तत्त्व हे काय, म्हणजे ना नफा ना तोटा, नफा घ्यायचा नाही आणि तोटा सहन करायचा नाही, या उद्देशाने ह्या बँका स्थापन झाल्या आहेत. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, राज्य सहकारी बँक आहे किंवा पतसंस्था आहेत. या सर्व बँका ह्या सहकारी तत्त्वावर चालत असतात. त्याच्यानंतर आहेत काही प्रादेशिक ग्रामीण बँका असतात, RRB, म्हणजे ज्या प्रादेशिक विभागाचा विकास झाला नाही किंवा त्या भागात बँका नसतील तर मोठ्या बँका किंवा सरकारी बँका, त्याला आपण लीड बँक म्हणतो, ह्या लीड बँक अशा बँका चालवत असतात. उदाहरण द्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बँक ही महाराष्ट्र ग्रामीण बँक या नावाने प्रादेशिक ग्रामीण बँक चालवत असते आणि त्याचा सर्व व्यवहार, आर्थिक व्यवहार आणि नियंत्रण हे महाराष्ट्र बँक करत असते. आणि त्याच्यानंतर आहे परदेशी बँका. काही परदेशी बँका असतात, त्याचं ऑफिस आपल्या देशात नसते, मुख्य ऑफिस त्या देशात असते आणि त्याच्या शाखा या आपल्या देशात म्हणजे भारतात असतात किंवा दुसऱ्याही देशात असतात. थोडक्यात बँक आणि बँकेचा इतिहास काय आहे हे आपण पाहिलेले आहे. यानंतर पुढच्या भागात आपण बँकेचे जे गुणदोष जे असतात ते आपण पाहू. धन्यवाद.